नमस्कार मित्रांनो, अमेरिकेने लावलेला टेरिफ कर याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अलीकडे या मंथमध्ये लास्ट मंथमध्ये आपण अनेक वेळा ह्या बातम्या आपल्या कानावरनं गेलेल्या आहेत की अमेरिकेने भारतावरती टेरिफ कर लावला. ओके, त्यामध्ये परत रशियामुळे लावला, ह्या गोष्टीमुळे लावला, त्या गोष्टीमुळे लावला, असं जे काही चालू आहे त्यामध्ये महत्वाची गोष्ट अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं आणि आपल्याला माहिती असावं या दृष्टिकोनातनं टेरिफ कर म्हणजे नेमका काय, तो कशावरती लावला जातो, ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. अगदी सोप्या भाषेमध्ये आणि छोट्याशा पॉइंटच्या द्वारे आपण हे समजून घेऊयात. चला, यातले मुद्दे काय आहेत, नेमकं टेरिफ कर कशाला म्हणायचं लक्षात घ्या. टेरिफ म्हणजे आयात शुल्क किंवा कर, म्हणजे इम्पोर्ट टॅक्स. लक्षात घ्या, आता इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे दोन शब्द बहुतांश करून आपल्या सर्वांना माहिती असतात. काय असतं लक्षात घ्या, एखादा देश समजा एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असेल आणि ती वस्तू दुसऱ्या देशामध्ये समजा नेऊन विकत असेल किंवा विकणार असेल किंवा दुसऱ्या देशामध्ये विकण्यासाठी पाठवत असेल, तर या देशातनं ही वस्तू जी आहे ती इकडे काय करण्यात आली, एक्सपोर्ट करण्यात आली. आणि ज्या देशामध्ये ही वस्तू जाते तिथं ती काय करण्यात आली, आयात करण्यात आली. तिला म्हणतो आपण इम्पोर्ट करण्यात आली. लक्षात, म्हणून लक्षात घ्या की टेरिफ म्हणजे काय आहे, आयात कर आहे किंवा आयात शुल्क आहे. म्हणजे दुसऱ्या देशातनं आपल्या देशामध्ये येत असलेल्या, दुसऱ्या देशात उत्पादित झालेल्या किंवा दुसऱ्या देशामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन झालेलं आहे पण त्या वस्तू विकण्यासाठी जेव्हा आपल्या देशामध्ये येतात तेव्हा आपला देश त्याच्यावरती टेरिफ टॅक्स लावू शकतो. त्यालाच आपण आयात कर असे म्हणतो. पुढे पहा, इथे आपल्याला दिलेलं आहे दुसऱ्या देशातून वस्तू आयात केल्यास सरकार त्या वस्तूवरती हा कर लावू शकतो. ओके, नेक्स्ट आहे, या करामुळे वस्तू आयात करणाऱ्या देशात महाग होतात. मुद्दा महत्वाचा आहे, लक्षात घ्या. या करामुळे वस्तू आयात करणारा देश, ओके, आयात करणारा देश, समजा भारत आहे, भारत हा बांगलादेशकडनं समजा कांदे आयात करत असेल. ओके, बांगलादेशने भारताला समजा 5 रुपये किलोने कांदे विकले म्हणजे दिले, पण 5 किलोने देत असताना भारताने याच्यावरती 1%, 1% इतका जर टेरिफ कर लावला तर या कांद्याची किंमत जी आहे ती किंमत भारतामध्ये आल्याच्या नंतर काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणून लक्षात घ्या, जो देश आपला माल दुसऱ्या देशामध्ये पाठवतो विकण्यासाठी त्या देशाला हा कर भरावा लागतो त्या देशामध्ये, आणि मग त्या वस्तूची किंमत वाढते. आणि ज्या देशामध्ये हा माल विकण्यासाठी गेलेला आहे तिथल्या नागरिकांना ती वस्तू घेत असताना त्या वस्तूची किंमत वाढते आणि त्या ठिकाणी त्या वस्तूच्या किमतीच्या बाबतीत आपल्याला महागाई पाहायला भेटते. पुढे पहा, अमेरिकेने लावलेला टेरिफ कर, हा जो अमेरिका आहे तो मोठे मोठे जे देश असतात जे की मोठ्या मोठ्या वस्तूंचं किंवा खूप वस्तूंचं उत्पादन करू शकतात, मॅन्युफॅक्चरिंग करू शकतात, असे प्रत्येक देशाकडे त्या वस्तू जात येत राहतात. भारत काही वस्तू समजा एक्सपोर्ट करत असेल म्हणजे दुसऱ्या देशाला देत असेल तर दुसऱ्या देशातनं अनेक वस्तू भारत इम्पोर्ट करतो म्हणजे आयात करतो. हे जागतिक बाजारपेठेमध्ये हे चालत असतं, देणं आणि घेणं. ओके, लक्षात घ्या. म्हणून अमेरिका जो आहे तो चीन, भारत, युरोप असे जे देश आहेत या देशाकडनं आयात होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूवरती टेरिफ कर लावतो. लक्षात, महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. काय आहे, अमेरिकेमध्ये बाहेरच्या देशामधनं समजा भारतातनं एखादी वस्तू गेली किंवा चायनामधनं, चीनमधनं एखादी वस्तू त्या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी अमेरिका त्या वस्तूवरती काय लावतो, टेरिफ कर लावतो. लक्षात देन, मग याचा उद्देश काय आहे हा कर लावण्याचा, लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे की अमेरिका ही सगळ्यात मोठी जागतिक अर्थसत्ता म्हणून ओळखली जाते. ओके, मग अमेरिकेला काय करायचं आहे की स्थानिक उद्योगांचं संरक्षण करायचं आहे. स्थानिक उद्योगाचं संरक्षण म्हणजे काय, समजा एक्स नावाची वस्तू आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये उत्पादित होते आणि समजा ती अमेरिकेमध्ये आली तर काय होईल, अमेरिकेमध्ये एक्स नावाच्या वस्तूचं उत्पादन करणारे जे उद्योग आहेत या उद्योगांच्या विक्रीवरती परिणाम होऊ शकतो. म्हणजे कसा परिणाम होऊ शकतो, समजा इथं उत्पादित केलेली जी वस्तू आहे या वस्तूपेक्षा जर भारत देशामधनं आलेल्या त्याच वस्तूची मागणी जर वाढली
तर इथली मागणी कमी होऊ शकते आणि भारतातनं आलेल्या वस्तूची मागणी वाढू शकते. त्यामुळे स्थानिक उद्योग जे आहेत ते धोक्यात येऊ शकतात. म्हणून स्थानिक उद्योगांचं संरक्षण करणे हे मुख्य उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे पहा, व्यापारी तूट कमी करणे. आणि तिसरा आहे राजकीय आर्थिक दबाव टाकणे, याला आपण डिप्लोमॅसी असं म्हणतो. अनेक देशांमध्ये सीमावरनं किंवा अनेक गोष्टीवरनं वाद निर्माण होतात. त्यावेळेस हा जो कर आहे या कराच्या माध्यमातून सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो, जो की सध्या चालू आहे. भारत ज्या पद्धतीने, अमेरिका ज्या पद्धतीने भारतावरती किंवा रशियावरती किंवा अन्य देशावरती, चीन असेल या देशावरती जो राजकीय आर्थिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय, तो याच टेरिफ करच्या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न करतोय, हे आपल्याला माहिती आहे. पुढे पहा, या टेरिफ कराचे नेमके परिणाम काय होतात. ओके, म्हणजे टेरिफ कराचे परिणाम म्हणजे काय. समजा आता भारतामध्ये अमेरिकेमध्ये जाणारे जे जेनेरिक मेडिसिन्स आहेत ते जवळपास 40% जे जेनेरिक मेडिसिन्स आहेत ते कुठून जातात, भारतामधनं जातात अमेरिकेमध्ये. समजा भारतातनं जाणाऱ्या त्या मेडिसिन्स वरती अमेरिका सध्या समजा 5% इतका टेरिफ कर लावत असेल आणि त्याने 5%वरनं समजा 20% इतका जर कर वाढवला किंवा तो जर समजा 25% केला, तर साहजिकच आहे ह्या ज्या मेडिसिन्स आहेत, हे जे औषध आहेत, या औषधांची किंमत अमेरिकेमध्ये वाढणार आहे. कुठे वाढणार आहे, अमेरिकेमध्ये वाढणार आहे. मग समजा एखाद्या वस्तूची किंमत वाढली म्हणजे आपल्या भाषेमध्ये ती वस्तू महाग झाली आणि महाग झालेली वस्तू तेथील नागरिकांना परवडत नाही, मग या वस्तू जास्त प्रमाणामध्ये तिथे विकल्या जात नाहीत. म्हणजे काय, टेरिफ करामध्ये जर वाढ करण्यात आली, अपेक्षेपेक्षा जास्त वाढ जर करण्यात आली, तर त्या वस्तू महाग होतात आणि महाग झालेल्या वस्तू घेण्यासाठी सामान्य नागरिक टाळाटाळ करतो. आणि त्या देशामध्ये तीच वस्तू जर समजा कमी भावामध्ये भेटत असेल, तर दुसऱ्या देशामधून आलेली तीच वस्तू घेण्यासाठी त्या देशातील नागरिक टाळाटाळ करतात. हा त्याच्यावरती होणारा पहिला मुख्य परिणाम आहे. त्यानंतर काय, महागाई वाढल्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागतात. तिसरा काय, स्थानिक उद्योगांना फायदा होतो. टेरिफ कर जर जास्त लावला तर साहजिकच आहे दुसऱ्या देशातून येणारी वस्तू याची किंमत जास्त होते, म्हणजे ती वस्तू महाग होते आणि तीच वस्तू त्या देशामध्ये कमी किमतीमध्ये भेटते, म्हणून त्या देशामध्ये उत्पादित होत असलेल्या त्या वस्तूची मागणी जास्त वाढते. पुढे पहा, परदेशी देशही अमेरिकन वस्तूवरती टेरिफ लावतात. असं नाहीये की अमेरिका बाकीच्या देशांवरती, बाकीच्या देशातून आलेल्या वस्तूवरती हा कर लावू शकतो. तर अमेरिकेमधनं ज्या वस्तू दुसऱ्या देशामध्ये पाठवल्या जातात किंवा दुसरे देश अमेरिकेतल्या वस्तू ज्या आयात करतात त्याच्यावरती ते देशही काय लावू शकतात, टेरिफ लावू शकतात. तर असा सरळ सोपा या टेरिफचा अर्थ आहे. त्याचे परिणाम काय आहेत, टेरिफ म्हणजे काय हे आपण मुद्देसूदपणे पाहिलेलं आहे. हे व्यवस्थितरित्या अभ्यासा. हे आपल्या ज्ञानार्जनासाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची संकल्पना, कॉन्सेप्ट आहे. धन्यवाद.